मार 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 मार. पिंट्या, जर तुमचा बॉल माझ्या साखरेच्या बरणीला लागला आणि जर ती सांडली तर याद राखा. हा काकू, तुम्ही बरणी इकडे कशाला ठेवताय? कशाला म्हणजे मुंग्या लागलेत तिला. मग तुमच्या घरासमोर ठेवा ना. आणि माझ्या घरात मुंग्या गेल्या म्हणजे तुला काय करायचंय रे? मी कुठं पण बरणी ठेवीन, कुठं पण ठेवीन. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही दुसरीकडे जाऊन खेळा. अरे चल रे, चल टाक. हा आमचा स्टंप आहे, एकच ओव्हर राहिली, मग तू गाडी काढ. ठीक आहे. समजा ना त्या छोट्या परीमुळे झालेले, तिच्यामुळे मालकांना असं वाटलं की कापड म्या फाडलेलं आहे. पास झाली, लई झाली तिची मस्ती. आता हिला आवर घातलाच पाहिजे. कुठं गेली ती? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कोण ग? मला शोधते. लीलावती मावशी. घरीच असतील त्या, नाही तर काय पोरांसोबत क्रिकेट खेळणार आहेत का? काय म्हणते? बॉल कुठे गेला? अरे बघा, हे बघ इकडे. असंच पाहिजे, बॉल मिळालंच नाही पाहिजे. बॉल सापडला. चल सापडला. कबड्डीत आउट असेल, आउट आउट. अरे कार्ट्यानो, इकडे इकडे या. आता क्रिकेट बंद, आता काही होत नाही माझ्या बंद. कोणी फोडली काच? खेळायला एका स्टेडियम आहे का? जा, तुमच्या आई बापांकडे जा आणि पैसे घेऊन या. माझी काच भरून द्यायला पाहिजे. सासूबाई, मुलांना खेळायला मैदान नाहीये, ते कुठे जाणार खेळायला? अरे मास्टरड्या, तुझ्या घरी घेऊन जा ना, तिथे खेळायला सांग. तुला माहितीये तू काय केलंयस? तुझ्यामुळे मालकांना किती त्रास झालाय माहितीये? मालकांचं महत्वाचं कापड तू फाडून टाकलंस. तुला समधी गंमत वाटतेय? मी मस्करी नाही करत आहे, हसू नकोस. अगं तुला कसं कळत नाहीये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून. मला तुझ्यामुळे त्रास होतोय त्याचं काय? मला या बरणीतून बाहेर काढ. मोठ्यांशी कसं बोलता ते तुला माहित नाही? लहानांशी कसं बोलायचं तुला कळत नाही का? मला कशाला ओरडतेस? हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचं नाही. आतापर्यंत घातलाच इतका गोंधळ पुरेसा आहे. मला तुला परत पाठवावंच लागल. हे काय करतेस तू? मला नाही जायचं परत. तुला परत जावं लागल. तुला चांगलं वाईट अजून माहिती नाहीये. या जगासाठी अजून तू तयार नाहीयेस.
करू दे ना. तू कशाला जादू करतेय? करते, पण मला या बरणीतून बाहेर काढ. नाही, मी आता तुला बाहेर नाही काढणार. हे काय आहे? खूप छान आहे. हे कापड नीट झाल्याशिवाय मला सोडेल असं वाटत नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. आता झालं ना तुझं कापड नीट. आता मला सोड ना. नाही, का? मी तर तुझं कापड नीट करून दिलं ना. हा, पण मी कुठं सांगितलं तुला मदत करायला? मी माझं काम करत होते ना. हे चुकीचं आहे. असं आणि तू करते ते बरोबर आहे. बाहेर आल्यानंतर सगळ्यांना त्रास देते आणि मग मला निस्तरावं लागतं. नाही देणार त्रास. नाही म्हणजे नाही. मग मी तुझं कापड परत फाडी. हा, बिंदास कर ना. मी काय तुला घाबरते? भानू, काय ग एकटीच काय बडबडतेस? बाई भानू, ही माझी साखरेची बरणी आहे ना? वय, अगं मी अख्ख्या चाळीत शोधते काय, पण यातली साखर कुठली? ते त्यात थोडं पाणी सांडलं ना, म्हणून साखर चिकट झाली, म्हणून मी टाकून दिली. अगं भानू, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? हा, एवढी साखर तू टाकून दिली? अगं साखर किती महाग झालीये, मला विचारून तरी टाकायची. हा? कसं गेलं पाणी? अंजली ताई, तुम्ही काय केलं? मी कुठं काय केलं? जे केलं ते तू केलं. हा, साखर टाकून दिली. काय भानू तू पण? आता जर मॅडम असत्या तर किती चिडल्या असत्या त्या. बरं ते जाऊ दे, मॅडमने यायला अजून वेळ होईल. तुम्ही तेवढ्यात कापड कटिंग करून घ्या. हा, करा लवकर. कापड फाटलं होतं, पुन्हा नीट कसं झालं? काही असो, मालकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो या परीमुळेच झालाय हे विसरता येणार नाही. पण काही करून तुला शोधून समजावायला हवं आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर तिला परत पाठवायला हवं. पण हिला परत शोधायचं म्हणजे ना, थोडी मोठी झाली की काय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.